कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा माननीय पोलीस अधीक्षक श्री निलोत्पत साहेब यांनी चार्ज घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या ज्याचे पेव मोठ्या प्रमाणात चाललेले आहे अशी त्यांना बातमी मिळाल्याने त्या अनुषंगाने वैद्यकीय पथक व स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांचे पथक यांची नेमणूक करून ज्या ठिकाणी अशा चाचण्या होत आहेत त्या ठिकाणी कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक साहेब यांनी सर्व प्रभारींना आदेश दिले होते. सदर भोगावती या ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी चालू आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने वैद्यकीय तालुका ग्रामीणचे जे वैद्यकीय पथक आहे त्यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा घातला. त्या ठिकाणी खाजगी इसम व एक मदतनीस त्याचप्रमाणे दोन डॉक्टर नसतानाही डॉक्टरची प्रॅक्टिस करणारे दोन इसम असे 4 जणांना ताब्यात घेऊन जी मशीन यासाठी वापरली होती ती मशीन देखील ताब्यात घेतली व 4 इसमांकडून मशीन ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गर्भलिंग निदान चाचणी अन्वये त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी एक बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन ताब्यात घेण्यात आलेली आहे. तसेच मेडिसिनची काही किट देखील प्राप्त केलेल्या आहेत. त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. या कारवाईमध्ये 4 इसमांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांची नावे मोहन पाटील, श्रीमंत पाटील, अनिल टिपुगडे व सुनील पाटील असे आहेत. मोहन पाटील आणि श्रीमंत पाटील यांच्यावरती यापूर्वी देखील 2 ते 3 वेळा PCPNDT ऍक्ट याच्या अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. इतर 2 आरोपीवरती पहिल्यांदाच कारवाई करण्यात आलेली आहे.